का घ्यारे होऊ नका रान भरी विठेवरी जाती पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राही बुद्धी त्याची पायी विठेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरूपा तुका म्हणे मज धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप विठेवरी जाती पाऊले समान तुझे एक दान शूरदाता विठ्ठल विठ्ठल का घ्यारे होऊ नका रान भरी विठेवरी जाती पाऊले समान तोची एक दान शूरदाता जयांचे गेल्या स्मरण होय सगळ विद्याचे अधिकरण ते वंदू श्रीचरण श्री गुरुजी ते नमस्कारुणे आता होम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंविद्या आत्मरूपहा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजे महायोग पीठे तटी भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वचे
पंचगुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझी जित्ती वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध काम सेवितो हार वाटितो अनेका घ्या रे होऊ नका राण भरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील फार चरणाचा नाही दादा पण 4 चरणाचा अभंग आज आपण सेवे करताना घेतलेला आहे विठ्ठला आपल्या या कॉलनीमध्ये आपल्या या प्रांगणामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 3 वर्षापासून सुंदर असा स्वर्ग सुखाला लादलेला असा या वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहाची सुरुवात पहिल्या वर्षी अशी या सप्ताहाची सुरुवात झाली। तुम्हाला सर्वांना ज्ञात माहित आहे माऊंद्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला आणि सुंदर प्रकारे बोलता बोलता 3 वर्ष या कार्यक्रमाला होत गेलेले आहे आणि 3ऱ्या वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी पार पडतोय। 3ऱ्या वर्षाच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। माझं काहीतरी परम भाग्य समजतो आणि तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला या ठिकाणी झालं म्हणून माझं परम भाग्य समजतो विठ्ठला पहिल्या वर्षी सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम झाला। आदरणीय काळपेताई यांनी काळदातेताई यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। माऊंद्या निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। 2ऱ्या वर्षीच्या नारळाची मानकरी अशी असणारे आदरणीय मानेताई यांनी 2ऱ्या वर्षाचा कार्यक्रमाचं नारळ घेतलं होतं तोही कार्यक्रम छान झाला आणि 3ऱ्या वर्षाचा कार्यक्रमाचे मानकरी असे असणारे आदरणीय राजेभाऊ दिगोळे यांनी सुंदर प्रकारे याही वर्षी मागच्या वर्षी कार्यक्रमाचं नारळ घेऊन या वर्षी सुंदर प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन भव्य दिव्य या ठिकाणी केलेलं आहे। सुंदर असं या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान धनदान सर्व प्रकारचं या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या तनाने मनाने धनाने सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि त्याला विशेष सहकार्य म्हणजे लाडक्या बहिणी सरकारच्या लाडक्या बहिणी आदर्श महिला भजनी मंडळ यांचं सर्वांचं या ठिकाणी अनमोल सहकार्य आहे। ज्यांच्या रसाळवाणीतून सुंदर तुम्ही 3 वर्षापासून बऱ्याचशा वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करतात असे असणारे आदरणीय गुरुवर्य गवारे महाराज यांच्या रसाळवाणीतून सुंदर तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करताय। भाग्य आहे आपलं की आपल्याला या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करायला भेटते। सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताहाचे याही वर्षी तुम्ही निवेदन केलं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे ना किती बसले वाचायला हा ज्ञानेश्वरी पारायण आहे। सुंदर प्रकारे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं कार्यक्रमाचं निवेदन तुम्ही या ठिकाणी केलं। अखंड म्हणजे काय दादा ज्याचा कधीच खंड होत नाही त्याला अखंड म्हणतात आणि 3 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी अखंड कार्यक्रम हा चालू ठेवला। मी तर तुम्हाला बोलता बोलता बोलून जाईल आणि सांगता सांगता सांगून जाईल जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत हा कार्यक्रम असाच आपल्या हातून आणि सुनील महाराजांच्या मार्गदर्शनाने असाच चालत राहावा असं मी भगवान परमात्म्याच्या मी प्रार्थना करतो विठ्ठला सुंदर प्रकारे या कार्यक्रमात सकाळी काकडा भजन आहे महाराज। काय त्या काकड्याचे अभंग आहे महाराज। साधू संत तुम्ही आम्हाला पावला पावलाला जागा करतात पण पावला पावलाला तुम्ही या ठिकाणी साधू संत जागा करतात जायचं का महाराज। सकाळी काकडा भजन आहे महाराज। काय त्या काकड्याचे अभंग आहे पण आपलं दुर्दैव असं आहे की सकाळी काकडा चालू राहतो पण आपण ज्यावेळेस काकडा चालू राहतो ना त्यावेळेस आपण गोधडीमध्ये वाकडे झालेले राहतो त्याच्यामुळे आपल्याला काही त्याचं महत्व कळत नाही। साधू संतांनी तुम्ही आम्हाला पावला पावलाला जागे केलं। काय म्हणतात संत Bye.
सांगितलं काय, उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथ. साधू संत तुम्हाला आम्हाला पावला पावलाला जागे करतात. आपल्याला जागे केलं मग आपण झोपलेलो आहोत का? आपण जागे असून झोपलेला आहोत असं संतांचं म्हणणं आहे. साधू संतांनी तुम्हाला आम्हाला पावला पावलाला जागे केलं. जागे करून एवढं थांबले नाही महाराज. सुंदर असं काकड्याला या मग कळण त्याचं महत्व काय आहे. अनमोल किमतीचा हा नर्तय तुम्हाला आम्हाला मिळाला दादा. पुन्हा मिळेल का नाही मिळेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आता मिळाला ना याचा जीवनाचा सार करून घ्या. रामकृष्ण हरी म्हणा, मानव जन्म नाही पुन्हा. वा वा सिस्टम वाले भाऊ काय बोलले दादा, रामकृष्ण हरी म्हणा, मानव जन्म नाही पुन्हा. मिळेल का नाही मिळेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आता मिळाला ना जन्म नाही रे आधी, जन्म नाही रे आधी, अनेक अनेक जन्म आपल्याला मिळणार नाही. आता मिळाला ना याचा जीवनाचा सार करून घ्या. म्हणून काकड्याला सकाळी या, उठा जागे व्हा आणि काकड्याला या. याच्या त्याच्या गल्लीमध्ये आपला कचरा लोटू, हा उठून जागे होऊन ते नका करू, हे करा. हा हे महत्वाचं आहे. सुंदर असं काकडा भजन या ठिकाणी चालू आहे. काकडा झाल्याच्या नंतर अनाथाची माय माझी माऊली ज्ञानोबा, जे माऊली ज्ञानोबा या परमार्थाचे पाया झाले अशी असणारी माऊली ज्ञानोबाच्या रसाळवणीतून मुखारविंदातून जे शब्द गेले त्या शब्दाला आपण नाव दिलं काय, ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीचे या ठिकाणी वाचन चालू आहे. काय होतं ज्ञानेश्वरी वाचन केल्याच्या नंतर, कशा करताना ज्ञानेश्वरी वाचायची महाराज. त्या संतांच्या संगतीमध्ये माझ्या माऊली ज्ञानोबा यांच्या संगतीमध्ये फक्त रेडा गेला तर रेड्याला समाधी होऊ शकते. रेड्यामुखी वेद बोलविला. माऊली ज्ञानोबा जर रेड्याच्या मुखातून निर्बुद्ध असणारा प्राणी त्याच्या मुखातून जर वेद बोलून घेऊ शकतात तर या चालत्या बोलता या रेड्या कोण बोलून घेणार नाही का, याच्यावर कृपा करणार नाही का? मग ज्ञानेश्वरीचं पारायण करा. किती बसले पारायणाला खरं सांगा, शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला. हा म्हणजे हिडा बसलेले कोणीच नाही बसले का? अहो पारायणाला म्हणतो मी, पारायणाला केला इशारा जाता जाता. वा वा 21 ते 25 जण तुम्ही या ठिकाणी पारायणाला बसलात, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. जे जे पारायणाला बसले ऐका दादा, ऐका ऐका. या धर्ममंडपामध्ये येण्याकरताना काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. या धर्ममंडपामध्ये येण्याकरताना काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. परमार्थामध्ये येण्याकरताना, परमार्थामध्ये टिकण्याकरताना काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. आणि परमार्थामध्ये आल्याच्या नंतर परमार्थामध्ये टिकण्याकरताना गुळ शुद्ध लागतं, कुळ. आणि ते कुळ माझ्या भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाने शुद्ध होतं. तुम्ही म्हणसाल महाराजाला पुरावा काय? पुराव्याशिवाय मी अजिबात काही बोलत नाही. पुरला जे शिपेना गड्डा घेऊन पुरावा, पण कुठतरी लांब नेऊन पुरावा. याला पुरावा एकच आहे, आज शुद्ध असलेलं कुळ फक्त माझ्या माऊली ज्ञानोबा यांच्या भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाने शुद्ध होतं. आणि आपण त्या हरिपाठामध्ये काय म्हणतो, परंपरा त्याची. हा हरिपाठामध्ये ज्ञानदेवा म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे
कुळ शुद्ध, अशुद्ध असलेलं कुळ सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने ते शुद्ध होतं. आणि ते नामचिंतन सोहळा, ते भक्तिमय सोहळा तुम्ही आम्ही मंडळी या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून या प्रांगणामध्ये करतोय. आपण नुसते भाग्यवान नाहीत, आपण महत् भाग्यवान आहोत का आपल्या हातून ही सेवा होते, आपल्या हातून हे कार्य होतं, आपल्या हातून हे धर्माचं काम होतं. नोहे नोहे महाराज म्हणतात, हेच या महा करणे काम, बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेच काम करण्याकरता तुम्ही आम्हाला जन्म मिळालेला आहे. काय होतं ज्ञानेश्वरी पारायण केल्याच्या नंतर 21 ते 25 जण तुम्ही या ठिकाणी पारायणाला बसलात. पारायण वाचल्याच्या नंतर काय होतं का माझ्या मौलिक ज्ञानोबराची नक्कीच तुमच्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला वाचता येत नाही, नका वाचू देऊ. तुम्ही या ठिकाणी येऊन जर बसलात आणि नुसतं त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवरती जर बोट फिरवलं, नुसतं जर बोट फिरवलं तरी सुद्धा ज्ञानेश्वरीची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. आता पाठीमागे इलेक्शन होऊन गेलं, बरोबर आहेत ना. एका पुढाऱ्याने मावळ जिल्ह्यामध्ये एका पुढाऱ्याने 40,000 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या. महाराज किती त्या खेडला कीर्तनाला गेल्याच्या नंतर मला त्या ज्यांच्या घरी संत भोजन होतं त्यांनी सांगितलं मला, डोळे काका ते म्हटले 40,000 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या. 2 जण उभे राहिले. आता कुस्ती करायला 2 उभे राहिल्यानंतर एक पडणार आहे, एकाचा विजय होणार आहे. 40,000 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या आणि दुसऱ्याने त्याच्यावरती टीका केली, म्हणजे 40,000 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या त्याचे पैसे दिले का? काय म्हटला? वाटल्या याने, आणल्या याने, निश्चय याने केला. काय केला असेल त्या बिचाऱ्याला माहित, संकल्प केला असेल. 40,000 ज्ञानेश्वऱ्या त्या बिचाऱ्याने वाटल्या आणि वाटल्याच्या नंतर त्या मौलिक ज्ञानोबरांची कृपा अशी झाली, 15 वर्षापासून हा आमदार होता. पण मौलिक ज्ञानोबरांची कृपा झाली. मला सांगायचा फक्त मुद्दा एवढा आहे, कृपा झाल्याच्या नंतर काही होतं. कृपा कटाक्षाने आलेली ना आपुल्यापदी बैसविले. कृपा झाली आणि हा निवडून आला. सांगण्याचा मुद्दा फक्त एवढंच आहे, चालू कलियुगातला घडलेला दृष्टांत हा आहे. असे बरेचसे दृष्टांत घडतात पण ते आपण अंमलात आणत नाही, ते महत्वाचं आहे. आपल्या समोर आणणं ते महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचता जरी आली नाही, तुम्ही नुसतं बोट जरी फिरवलं तरी माझे मौलिक ज्ञानोबरा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. सुद्धा ज्ञान होतं, नुसतं ज्ञानच होत नाही, त्याच्यावरती कृपा सुद्धा होते. कृपा करी हारी हा कृपा करी हारी काय ज्ञान होय अज्ञानाशी. अज्ञानाला सुद्धा ज्ञान होतं, ज्ञान होतं. एवढ्यावर महाराज थांबले नाही. महाराज काय म्हटले? कृपा करी हरी दयावर. त्या भगवान परमात्म्याची कृपा सुद्धा होते. पण केव्हा कृपा होते? डायरेक्ट नुसतं नाश्ता करायला आल्याच्या नंतर कृपा होत नाही, पंगत हाण्याला आल्याच्या नंतर कृपा होत नाही. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. तुम्ही भाव धरून श्रद्धेने जर ज्ञानेश्वरी जर वाचली तर नक्कीच माझ्या भगवान परमात्म्याची तुमच्यावरती काय होईल? कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ज्ञानेश्वरीचं पारायण सुंदर प्रकारे आपल्या सप्ताहामध्ये या ठिकाणी चालू आहे. जे पारायणाला बसले त्यांना माझ्याकडून डबल धन्यवाद आहे बरं का, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि जे पारायणामध्ये नाश्ता करायला येतात ना मधल्या ब्रेक मध्ये, हा इकडे आलेले नुसते महादेव घरी झोपलेले भद्रा मारुती, हा वा वा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सुंदर प्रकारे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्ञानेश्वरी पारायण झाल्याच्या नंतर आदरणीय सुनील महाराज गवारे यांची संगीतमय अशी भागवत कथा आहे. भागवतामध्ये महाराज म्हणतात, अनमोल किमतीचा हा नरदेव तुम्हाला आम्हाला मिळाला, भाग्य आहे आपलं.
साधू संतानंतर मिळाला, शूरवीरानंतर मिळाला. महाराज म्हणतात भरत खंडेन नर्द हे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. या भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. अनमोल किमतीत हा नरदेव तुम्ही आम्हाला मिळाला, त्याचा सार करून घ्या. बाकी तुमच्या जीवनामध्ये काही होणार नाही. आपलं फक्त काय होणार आहे, शरीराची होय शरीराची माती होणार आहे. म्हणून जीवनाचा सार करून घ्या. सुंदर प्रकारे या ठिकाणी या भक्तिरसामध्ये होऊन जा. या ज्ञानगंगेमध्ये हात धुवून घ्या. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही आम्ही मंडळी या ठिकाणी सुंदर हा कार्यक्रम करतोय. आपलं भाग्य आहे. जेवढी सेवा आपल्या वाटेल येईल तेवढी सेवा केल्याशिवाय राहू नका. आणि ती सेवा आपल्या नावावरती जमा होणार आहे. बाकीचं बँक बॅलन्स खाली जमा होईल, पण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये केलेली सेवा ही तुमच्या नावावरती जमा होणार आहे. सुंदर प्रकारे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आहे. श्रीमद भागवत कथा झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय आहे, वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये सुंदर असा काय आहे, हरिपाठ आहे. वारकरी मंडळी लहान लहान छोटे छोटे मुलं सुंदर अशा पावल्या खेळतात ना का हाऊस हा सुंदर प्रकारे या ठिकाणी हरिपाठामध्ये पावल्या खेळतात. काय होतं हरिपाठ केल्याच्या नंतर, कशासाठी हरिपाठ करायचा महाराज? अहो आम्हाला परिपाठच संपत नाही तर हरिपाठ करायचा कधी कधी. आपला घरीच परिपाठ चालू आहे, बरोबर. हरिपाठ करा. हरिपाठ केल्याच्या नंतर काय होतं, पवित्राची होय काय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. या मुखाने त्या हरिपाठाची कीर्ती जरी गायली तर अपवित्र असलेलं शरीर सुद्धा काय होतं, पवित्र होतं. मी काय माझ्या पदार्थ सांगत नाही, मी प्रमाण दिलं तुम्हाला. काय रोज आपण हरिपाठामध्ये म्हणतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्राची होय देह त्याचा. सुंदर प्रकारे या ठिकाणी हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्याच्या नंतर संत भोजन आहे, बरोबर ना. वारकरी मंडळीला सुंदर असं या ठिकाणी संत भोजन आहे. आणि संत भोजन झाल्याच्या नंतर हरिकीर्तन आहे. काय आहे, सुंदर असा हरिकीर्तन आहे. हरिकीर्तनाची वेळ किती आहे, दिगोळे काका? मी तुम्हाला अगोदर सांगितलं जेवता मावशी कुठे आहे? गाडी कितीला निघू म्हटलं, पण गाडी बरोबर वेळेतच पोहोचणार. मधले कोणाला बोललो, कोण काकाला बोललो मी. मधले काही टेन्शन सोडून देऊ, पण बरोबर वेळेत हाला पोहोचतो. कारण प्रत्येकाचा वेळ बांधलेला आहे ना, वेळेला महत्व दिलं पाहिजे आपण. कोणाला फ्रीज चालू करायचंय, कोणाला कूलर बंद करायचंय, कोणाला काय करायचं तर कोणाला काय करायचंय, ते आपण या ठिकाणी काही सांगू शकत नाही. पण आपण वेळेमध्ये कीर्तन सोडलं पाहिजे. आरती तर वेळ आहे ना काका आपली. सुंदर प्रकारे आपण सकाळी 4 वाजेपासून तर संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत आजची नियमावली आपली झाली का महिला मंडळी? सकाळी काकड्यापासून तर संध्याकाळच्या कीर्तन लोक झाली का, पटली का तुम्हाला? खरंय पटलंय. पाऊस पडन का आता? नाही म्हणतात, काही म्हणतात, काही नाही म्हणतात. त्यांना समजा मला होऊन जाणं नेमकं चाललं काय बा. सुंदर प्रकारे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या युक्तीप्रमाणे या न्यायाप्रमाणे सुंदर प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आनंद वाटला. 3 वर्षाच्या आपल्या या रोपामध्ये इवलेश रूप लाविले दोरी. 3 वर्षामध्ये 4-5 आपल्या कॉलनीतील मुलं टाळकरी झाली. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण त्या परमार्थामध्ये आले पाहिजे आणि तरुणांनी परमार्थ केला पाहिजे. कारण परमार्थ कशा करताना करायचा, परमार्थ केल्याच्या नंतर काय होतं हे मी तुम्हाला पुढे पटवून सांगणारच आहे. सिद्धांत दृष्टांत मी तुम्हाला देणार आहे. सिद्धांत पटवून सांगण्याकरताना विनेकरी बाबा असेच असले पाहिजे बरं का. आता काही ठिकाणी गेल्याच्या नंतर वर जीन्स पॅन्ट खाली टी-शर्ट. आता त्या ठिकाणी काय बाफळ्या सांगता कीर्तन आता. पण या ठिकाणी विनेकरी बाबा आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमात म्हणून त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय काय नाही महाराज सुंदर ज्यांनी चाल गायली, भुसारकर महाराज या ठिकाणी आहे, त्यांना धन्यवाद देतो. सतीश महाराज गिरी ते या ठिकाणी आहे, त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय बाबा या ठिकाणी वारकरी बाबा काय नाव आहे, दंबाळे गुरुजी या ठिकाणी कीर्तनात टाळ घेऊन उभे आहे. वय नाही तरी पण सुद्धा ह्या वयात ते टाळ घेऊन उभे आहे, त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय ज्यांच्या रसाळवणीतून तुम्ही सुंदर अशी या ठिकाणी पंचपती ऐकली आणि सुंदर चालही ऐकली अशी असणारे आदरणीय रंगनाथ महाराज शेळके, त्यांनाही धन्यवाद देतो. ते आज माझ्या कीर्तनात टाळ घेऊन आहे. आदरणीय
हा कल्याण महाराज ते या ठिकाणी टाळ घेऊन आहे, त्यांना धन्यवाद देतो. लाईव्ह शूटिंग करणारे, काय नाव तुमचं? राजेश जयस्वाल. हा जयस्वाल काका या ठिकाणी लाईव्ह दाखवताय, तुम्हाला धन्यवाद. ज्यांचा सुंदर असा हात तयार आहे आदरणीय आमचे कार्तिक महाराज, आमच्या संस्थेचे विद्यार्थी, त्यांनाही धन्यवाद. आमचा छोटा आवाज मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत राहतो, खायला देऊ नका, आपलं खायला कमी द्या पण गायला चांगलं द्या. हा या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, भव्य दिव्य असा मंडप आहे. आदरणीय आमचे कैवल्य दादा मंडप साऊंड सर्व्हिस, सुंदर अशी त्यांची साऊंड सर्व्हिस आहे. आवाजही त्यांचा चांगला आहे, त्यांच्याकरता एक बार जोरदार टाळी वाजवा. हा तुम्ही सर्व मंडळी तनाने मनाने धनाने या ठिकाणी सहकार्य करतात. ह्या वर्षीचं ज्यांनी नारळ घेतलं दिगोळे काका आणि मावशी, त्यांनी या वर्षाची सेवा घेतलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. भगवान करो त्यांच्या हातून अशी सेवा साधू संतांची वारकऱ्यांची भगवान परमात्म्याची सेवा घडो. जगाचा चालक आणि मालक असणारा पंडित पांडुरंग परमात्मा त्यांच्या प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला आपला कीर्तन ऐकायचं म्हटलं का 4G चालत नाही, काही बोलले दादा आपल्या कीर्तनाला 5Gच लागत. ह्या त्याला 350च रिचार्ज चालतं, त्याला काय 299च रिचार्ज चालत नाही. हा त्याच्याकरता 350 रुपयाचं रिचार्ज भरून घ्या, टॉक टाइम आहे, 5G चालते जयस्वाल काका बरं का. आता तुम्ही म्हणसाल यांचं नाव घेतलं त्यांचं नाव घेतलं, आता आम्ही का तुमचं काय लय भाऊबंद आहे का? हा आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. इकडे बसलेलं काही काका लोक म्हणतील आमचं नाव घ्यायला का तुला काय झालं काय बाबा नेमकं? आता तुमचं नाव घेणार आहे ना मकर संक्रांतीला, तुम्ही कायला एवढं नाराज होता? तुम्ही जर एखादा फुटका म्हणी लांबा म्हणी लांबळा म्हणी जर केला तर तुमचं नक्की चांगलं भरभरून नाव घेणार. ऐका, मागं बसलेले इकडे बसलेले तिकडे बसलेले सर्वांचं नाव घेतो बरं का. भागवताच्या चरणी फूल वातो वाकून, ऐका महिला मंडळी, भागवताच्या चरणी फूल वातो वाकून तुमचं सर्वांचं नाव घेतो, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. सुंदर प्रकारे तुमचं निवेदन आहे. मी डेंटिंग पेंटिंग करणारा बाबा नाही, पण मी वस्तुस्थिती सांगणारा बाबा आहे. जीवन जगत असताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. का टेन्शन घ्यायचं नाही रंगनाथ महाराज? कारण येताना आपण काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, म्हणून अजिबात जीवन जगत असताना टेन्शन काही घ्यायचं नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हसून घेऊन आनंद लुटायचा. पण या जगाची रीत अशी आहे, या कलियुगाचा नियम असा आहे, समोरच्याला रडून विचारायचं आणि दुसऱ्याला हसून सांगायचं. त्यांचं काही खरं नाही बा, त्यांचं लय पांगिली. त्यांचं जरी पांगिला असलं तर तो शिव नाही एकदा, तो काय ते पाय ना विठ्ठल 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 विठ्ठल. जीवन जगत असताना अटेन्शन जीवन जगायचं, या भक्ती रसामध्ये जीवन जगायचं. आज ज्यांचा अभंग सेवे करताना घेतलेला आहे ते तुकोबरा आहे. ते तुकोबरा या अभंगामध्ये काय म्हणतात? तुकोबरा या अभंगामध्ये या मानवतेला आलेल्या जेव्हा उपदेश करतात, अरे बाबा हो तुम्ही काय करा, या रसाचं सेवन करा. मी स्वतः त्याचं सेवन केलं, सेवितो हा रस. तुकोबराय म्हटले मी त्या रसाचं सेवन केलं, तुम्ही सुद्धा काय करा, त्या रसाचं सेवन करा. आता कोणचा रस आहे हा? आंब्याचा आहे का ऊसाचा आहे का मिक्स आहे? नेमका हा रस कोणचा आहे? हा भक्तीचा रस आहे. त्या भक्तीच्या रसाचं तुम्ही सेवन करा. महाराज म्हणतात तुम्हाला रस जर सेवन करायचा असेल, तुम्हाला काढा जर सेवन करायचा असेल तर तुम्ही कोणता करा? ब्रह्मरस घे काढा काढा, ब्रह्मरस घे काढा. काय म्हणतात महाराज? ब्रह्मरस घे काढा आणि तेने पिढा. या रसाचं जर तुम्ही सेवन केलं तर नक्की तुमची पिढा गेल्याशिवाय राहणार नाही. पण सप्ताह चालू असून जरी घरामध्ये मोबाईल नेट चालू करून बघत असेल आणि या धर्ममंडपात येत नसेल तर नक्कीच काहीतरी पिढा आल्याशिवाय राहणार. हा मी सांगत नाही, प्रमाणे बरं का माझ्याकडे. हा मोबाईल पाहणारे कीर्तनामध्ये काही होऊ शकतं. म्हणून तुकोबरा या ठिकाणी म्हणतात मी स्वतः त्याचं सेवन केलं, तुम्ही सुद्धा काय करा, त्याचं सेवन करा. शिवितो हा रस वाटितो आणि का, आणि घ्यारे होऊ नका
रानभरी तुम्ही होऊ नका, त्या भक्तिरसाचं सेवन करा. त्याचं जर तुम्ही सेवन केलं तर नक्की तुमची पीडा गेल्याशिवाय राहणार नाही, पण त्याचं सेवन केल्याशिवाय जाणार नाही. आपल्याला जर भूक लागली तर आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपली भूक काय होते, शांत होते. तसं या ठिकाणी तुम्ही काय करा, त्या भक्ती रसाचं सेवन करा, नक्की तुमची पीडा गेल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या समोर बसलेले मला खरं सांगा, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकाची धावपळ चालू आहे, प्रत्येक जीवाची धावपळ चालू आहे. फक्त कशा करताना? तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे गड्या, बोला. हा, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काय बोलले दादा, प्रत्येक जीवाची धावपळ चालू आहे. सुंदर प्रमाण दिलं काय, वाढावे संतान. प्रत्येक जीवाची धावपळ फक्त सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त केवळ सुख मिळण्याकरता चालू आहे. पण मला खरं सांगा, हा सुख कोणाला मिळालं का? मग सुख नाही का? सुख आहे, पण सुख मिळायला तयार किती झाला भराभर दोन्ही पाय. अहो, सुख मिळण्याकरता आपण हिची टोपी त्याच्या डोक्यात, तिची टोपी याच्या डोक्यात, साऱ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. टोपी बनी खादी की पहनने वाले हजार, ऐका, टोपी बनी खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करेगी बीच में काला बाजार. कशा करताना? फक्त केवळ सुख मिळण्याकरता ही धावपळ चालू आहे. तुम्ही किती पळा गाड्या, किती पळा, पण पळत असताना तुमचं वर्म जर चुकलं पळायचं तर तुम्हाला सुख आणि समाधान जीवनामध्ये अजिबात प्राप्त होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, हे सर्व काही करत असताना तुम्ही काय करा, या रसाचं सेवन करा, ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नक्की तुम्हाला सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मिळत असताना, धावपळ करत असताना अजिबात इकडे तिकडे पळू नका, याच्या त्याच्याकडे अजिबात काही मागू, अजिबात तुम्हाला काही देणार नाही. जो चालक आहे, जो मालक आहे, जो भरपूर देणार आहे, जो दाता आहे, त्याच्याकडे मागा. विठेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक दान शूरदाता. अशाकडे मागा जो तुम्हाला काहीतरी देईल आणि भरभरून देईल. पण आपण ज्याच्याकडे काही नाही का त्याच्याकडेच आपली झोळी करतोय, द्या आम्हाला काहीतरी वाढ. आता तेच काय देणार आहे, त्यांचंच पोट भरलं नाही तर आपल्याला काय देणार आहे. इकडे तुकोबराय म्हणता, आमचा जगाचा चालक आणि मला युगे 28 युगापासून पंढरपूरला उभा आहे. काय मागायचं असेल त्याच्याकडे, सर्व सुखाचे आगर, तो हा माधव बरवा, तो तुम्हाला भरभरून देणार आहे. तुम्ही त्याच्याकडे मागा काय मागायचं आहे ते. पण मागत असताना तुम्ही काय करा, तुमचे जे संकल्प आहे ना मागण्याचे, ते संकल्प, मनाचे संकल्प, आपलं मन संकल्प करतं काय, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. केलेले संकल्प तुम्हाला जर सिद्धीला न्यायचे असेल तर तुम्हाला तो जगाचा चालक आणि मालक आहे ना पंडित पांडुरंग परमात्मा, त्याच्या चरणावरती आपली बुद्धी ठेवावं लागल, त्याच्या चरणावरती नतमस्तक ठेवावं लागल, तरच तो तुम्हाला काहीतरी देईल. पण आपलं मन इतकं चंचल आहे, इतकं विचित्र आहे, देहानं फक्त इथं बसलेलं आहे, पण मन कुठं जाऊन आलं तुमचं? शेजारणीनं केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया. बाई शेजारणी सोबत कीर्तनाला आले, पण कुलूप लावली का नाही लावली काही माहित नाही. हा, फ्रीज मध्ये दूध ठेवायचं होतं, ते ठेवलं का नाही ठेवलं काय लक्षात नाही. शेजारणीनं लईच गडबड केली, येते आता मोबाईल घरी राहिला, मोबाईल घरी राहिला, येते आता त्याचा डाटा बी बंद केला का नाही केला. हा, काही लक्षात? कशात बोलतो मी? मोबाईलचं. हा, धावता कलियुग, याच्यामध्ये खूप काही चांगलं काही चालू आहे, वाईटही काही चालू आहे. फक्त काय चालू आहे, मन इतकं चंचल आहे.
रंगात महाराज किंवा गोड तुम्ही प्रमाण दिलं, प्रमाणाशिवाय एक शब्द बोलणार नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. ते काय आहे? मन आहे. माणसाला दोन मन आहे. महिला मंडळी किती? दोन मन. बरोबर आहेत ना? तुम्ही साड्याच्या दुकानामध्ये गेल्या, जाऊ नये पण गेल्या. आता मनाला द्या ना, फक्त कीर्तनात बसा. हा कुठं? साड्यांच्या. हा साड्यांच्या 2 साड्या दुकानदाराने समोर ठेवल्या. अगदी 1600 रुपयाच्या ठेवल्या. किती? आपल्याला काय द्यायचे का घ्यायचे? मग काय एवढं दरिद्रीवाणी बोलायचं? 1600 रुपयाच्या 2 साड्या ठेवल्या. दोन्ही साड्या 1600 रुपयाच्या आहे. सुतही एकच आहे, फक्त कलर अलग अलग आहे. एक मन म्हणतं हे घे आणि एक मन म्हणतं ती घे. बरोबर आहेत ना? आता एका मनाला आपल्याला मानावं लागेल. एका मनाला घेतला गुलाबी कलर घेतला, 1600 रुपये भरून दिले, बाहेर आलं आणि बाहेर आल्याच्या नंतर चप्पल घालता घालता दुसरं मन काय म्हटलं? काळा कलर घेतला असता तर चांगलं झालं असतं. हा काय मन आपलं काही ठेप्यावर नाही. म्हणून महाराज म्हणतात बहुत चंचल चप्पल जाता येता न लगे वेळा. आपलं मन हे मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरून कांद्याचा, विश्वास धरून कांद्याचा. हे घात करीन ने माता, घात करीन ने माता, हे साडीला फसी. मी आलो रायाचा दोषी होरा, मनाजी पाटील देहगावीचा. या देहगावाचा कोण आहे? मनाजी पाटील. मन 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 हा मनाविषयी बोलत होतो आपण. मनापासून लांब सरकत होतो माता मौल्यांनो. म्हणून आपली बुद्धी त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती ठेवा, असं तुकोबराय म्हणतात. आजचे कीर्तनकार म्हणत नाही. आणि घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे मज. तुकोबरायांचा एवढा अधिकार संपन्न असणारे तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुकारू. ह्या मार्गा इतका सोपा दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून तुम्ही या मार्गाने चला. हा मार्ग तुम्ही आम्हाला साधू संतांनी दाखवलेला आहे. ज्या माता माऊलींनी पहिले माहुंदाचा कार्यक्रम करून आलात आणि त्या पश्चात हा कार्यक्रम या ठिकाणी चालू केलात, त्यांना काहीतरी धन्यवाद आणि काहीतरी द्यावं लागेल. का? त्याचं कारण असं आहे की आपल्या कॉलनीमध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी परंपरा मार्ग दाखवून दिला. महाराज म्हणतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती तेनेची पंथे. त्या पंथाने, त्या नियमाने, त्या कार्यक्रमाच्या वाटचालीने तुम्ही आम्ही चालतात आणि भरभरून तुम्ही सर्व मंडळी तनाने मनाने धनाने या ठिकाणी सहकार्य करतात. ऐका, ज्याच्याकडे धान्य जास्त आहे त्याने अन्नदान केलं पाहिजे. ऐका बरं का, ज्याच्याकडे धान्य जास्त आहे त्याने अन्नदान केलं पाहिजे. ज्याच्याकडे धन जास्त आहे त्याने धनदान केलं पाहिजे. धान्याची शुद्धी ही अन्नदानाने होते. ऐका, धान्याची शुद्धी अन्नदानाने होते, धनाची शुद्धी ही धार्मिक कार्याला दान देण्याने होते, या देहाची शुद्धी स्नानाने होते आणि या मनाची शुद्धी माझ्या भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाने होते. विठ्ठल विठ्ठल आणि हे सर्व करत असताना याला काय करावं लागतं? सर्वांच्या सहकार्याशिवाय हे होत नाही. बघा तुम्ही स्वतः करताना जर काही मागितलं, दिगोळे दाजी, स्वतः करताना काही जर मागितलं तर लोक सहज बोलता बोलता बोलून जातात. काय? भीक येते. भीक मागतं ते कोणाला? भिकारी आहे ते. ऐका, स्वतः करताना मागितलं जातं त्याला भीक म्हणतात. लक्षपूर्वक ऐका, स्वतः करताना मागितलं जातं त्याला भीक म्हणतात. या समाजा करताना मागितलं जातं त्याला दान म्हणतात. ऐका बरं का, स्वतः करताना मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, या समाजा करताना मागितलं जातं त्याला दान म्हणतात, आणि या विश्वा करताना मागितलं गेलं त्याला माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं पसाय दान म्हणतात. कळलं तर बघा. वाचा तुम्ही कधी ज्ञानेश्वरीतला शेवटच्या 9 वया वाचा फक्त पसायदानाच्या. काय त्या पसायदानामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारांनी काय रस भरला माय बाप. शांत चित्ताने तुम्ही जर ते पसायदान जर वाचलं तर खरोखर आपल्या वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये काहीतरी बदल होईल. पण काही काही ठिकाणी महाराज काही माणसं असे बोलतात, बोलत असताना नीट सुद्धा बोलत नाही हो. काही इतकं विचित्र बोलतात, इतकं कुचकं बोलतात, असं वाटतं एका परचं मरण बरं व्हा पण यांचं बोलणं नको. माझे माऊली ज्ञानोबा या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सुंदर एक ओवी खर्च करतात. बोलत असताना असं बोला
चालत असताना असं चाला, वागत असताना असं काही वागा त्या समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की खरंच काय बोलतात राव हे, याने असंच बोलत राहिलं पाहिजे. कीर्तनकाराने सुद्धा असं कीर्तन करावं का खाली बसलेल्या लोकांनी लगेच म्हणावं करा बरं तुमचं बंद. हा म्हणजे तुम्ही देहानं बी इट आहे आणि मनानं सुद्धा इट आहे बरं का. माऊली ज्ञानोबराय म्हणतात बोलत असताना इतकं गोड बोला, इतकं गोड बोला माता माऊलींनो, तुम्हाला शेजन कोण जर तूप लागत असलं, तूप रूप नाही, रूप देवाने दिलं आपल्याला, तूप जर लागत असेल तर तिला इतकं गोड बोला, इतकं गोड बोला. तिला म्हणा बाई खरंच तू पोरे आहे बाई, हा किती हुशार आहे बाई, शाळेमध्ये तू मठ्ठ का असत नाही, हा का धड घ्यायचा का असत नाही, पण इतकं गोड बोला तिला, ती रूप ते तूपच काय अख्खी भरणी तुम्हाला देऊन टाकील. बोलत असताना फक्त तुमच्या बोलण्यामध्ये काय पाहिजे, मवाळकी पाहिजे. माऊली ज्ञानोबराय त्याचं वर्णन या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये करतात. साज आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. दादा काय माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे शब्द आहे, एक एक शब्द जरी सुवर्ण अक्षरात लिहिला तरी कमीच आहे. विठ्ठल विठ्ठल कार्य करत असताना, कर्म करत असताना असं काही करा की जेणेकरून आपण आहे तोपर्यंत ही समाजाने नाव घेतलं पाहिजे, आणि आपण गेल्याच्या नंतर कुठं घरी घरी आपापल्या घरी. हा म्हणजे तुम्ही चांगलं कीर्तन ऐकतो, म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकणारे मंडळी या ठिकाणी आहात. आपण आहे तोपर्यंत समाजाने नाव घेतलं पाहिजे, आणि गेल्याच्या नंतर आपली कीर्ती काहीतरी पाठीमागं राहिली पाहिजे. उत्तमाची होरे कीर्ती मा, वाह वाह, कीर्ती मागे, उत्तमाची होरे कीर्ती मागे, उत्तमाची होरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची होरे कीर्ती मागे. पाठीमागं आपली काहीतरी कीर्ती राहिली पाहिजे. हा कोणी आपल्याला काही म्हणलं, तुम्ही किती जरी चांगलं वागले तरी लोक पाठीमागं नाव ठेवणार, आणि आपण अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. का लक्ष द्यायचं नाही, कारण त्यांचा तो धंदा आहे, त्यांना ते करून द्यायचं. इकडे तुकोबराय म्हणतात दीनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, निंदा अथवा वंदा आमचा सोहिताचा, आम्ही हेच करणार आहे. तुम्ही अजिबात ते काही करायचं, आपण त्यांच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही. आपण आपल्या मस्तीमध्ये जीवन जगायचं. जीवन जगत असताना अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही, महाराज म्हणतात तुम्ही जसं कर्म करसाल तसं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार. तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ भेटल, आणि तुम्ही वाईट जर कर्म केलं तर नक्की तुम्हाला वाईट फळ मिळाल्याशिवाय राहणार. वाईट कर्म करता आणि चांगल्या फळाची अपेक्षा करता, आपल्या बापाच्या यानं सुद्धा आपल्याला चांगलं फळ मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. म्हणून चांगलं कर्म करा, नक्की तुम्हाला फळ भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही वाईट कर्म करता आणि चांगल्या फळाची अपेक्षा करता, नाही मिळणार, नाही मिळणार. तुम्ही कर्म झाले हो भोग आले. हरिपाठामध्ये नाथ बाबा म्हणतात तुम्ही किती असे कितीतरी जन्माला आले आणि कितीतरी मरून गेले दादा. का मग मरायच्या आधी काहीतरी सावध व्हा, मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करून मरावे. तुम्ही मरणाच्या आधी सावध व्हा. मग नेमकं काय करा, शेजारचे प्लॉट आपल्या नावावर करून घ्या. नाही 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 नाही, ते होणार नाही. पैसे मोजल्याशिवाय ते काही होणार. सावध व्हा, तिची हरिभक्ती करा, हरिभक्त व्हा, त्या भगवान परमात्म्याचे दास व्हा, त्याचं भजन करा. दास विठोबाचे झालो, त्या भगवान परमात्म्याचे दास व्हा. धन्य आम्ही जन्मा आलो. तुकोबराय म्हणतात तुम्ही जर एकदा त्याचे दास झाले तर नक्की तुकोबराय तुम्हाला धन्यता दिल्याशिवाय राहणार आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, त्या भगवान परमात्म्याचे दास व्हा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि त्याचं नाम चिंतन करा. जीवनाचा सार झाल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळी, तुम्ही जवायला जेवण करता पुरणपोळीचं, बरोबर आहेत ना? जवायला कशाचं? पुरणपोळीचं. पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही जवायला केला, पण त्या जेवणामध्ये सारच नाही केला.
त्या जेवणामध्ये सारच नाही केला तर जेवणाचा सार होईल का? नाही. का होणार नाही? कारण पुरणपोळीच्या जेवणाचा सार काय आहे? सारच आहे. काय आहे? काय बोलतो मी तुम्हाला कळत आहे ना? पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा सार काय आहे? सारच आहे. तसं या जीवनाचा सार माझ्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आहे. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर आपल्या या देहाचा या जीवनाचा काही सार होणार नाही. अन्नदान जर तुम्ही केलं नाही, तुमच्याकडे सर्व आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, संतती आहे, सर्व आहे, पण तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्याकडे सर्व आहे पण इकडे तुकोबर आहे, त्याला मान्यता देत नाही. तुकोबर आहे म्हणतात काय थोरपण जायाचे काय थोरपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत नाही. काय थोरपणा जाळायचे तुम्हाला? काय तुमच्या संततीला संपत्तीला आम्हाला काय काढी लावायची नाही? काय थोरपणा आम्हाला या ठिकाणी जाळायचं नाही. या ठिकाणी त्याचं नाम चिंतन करतो. महाराज म्हणतात या ठिकाणी जर तुम्ही अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं, कुठं? या इहलोकामध्ये, तर परलोकामध्ये सांगता येतं. आणि इडं जर काही केलं नाही तर वर काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. वरती खोटं नाटक चालत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोड विना यमापासून. यमापासून सोडवण्याकरता या ठिकाणी अन्नदान करावं लागल. ज्यावेळेस यम राजा तुम्हाला विचारेल सांग 3ऱ्या वर्षाच्या सप्त्याला वर्गणी दिलती का? किती दिली होती? मग तिकडं खोटं नाटक अजिबात काही चालत नाही. भगवान परमात्म्याचे CCTV कॅमेरे चालू आहे. आपल्या पाठीमागे एक चित्रगुप्त नावाचा वकील आहे. आपल्या पाठीमागे CCTV कॅमेरा आहे. तो आपलं काय चित्र काढतोय, पण कसं? गुप्त काढतो. त्याला चित्र म्हणतात. चित्र गुप्त. आपलं पूर्ण सर्चिंग चालू आहे. तुम्ही काय करतात, कुठं करतात, कसं करतात, काय करतात, तुम्ही माना अथवा मानू नका, पण हे तुम्हाला फेडावं लागणार आहे. काही लोकांचा याच्यावरती विश्वास नाही. रंगनाथ बुवा, या परमार्थावरती, देवावरती, धर्मावरती काय नास्तिक लोकांचा विश्वास नाही. समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आहे, आस्तिक आणि नका म्हणून नास्तिक हो. 2-3 वर्षापूर्वी समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. अहो पॉझिटिव्ह शब्द तुमच्या डोक्यातून निघलाच नाही वाटतं काही ना. अहो या पॉझिटिव्ह शब्दांना 2 वर्षाच्या पूर्वी असं कौरू घातलं होतं. पॉझिटिव्ह जर म्हटलं तर जवळ सुद्धा कोणी येत नव्हतं. अहो ज्या बाईने खांद्याला खांदा लावून संसार केला काका, त्या बाईने सुद्धा फेकून भाकर वाढली पण जवळ नाही आली का? प्रत्येकाला मरण काय आहे? प्यारा आहे. बरोबर ना? मरण प्यारा आहे तुम्हाला? नाही, प्रत्येकाला मरण नको वाटतं. कोणाला मराला येईल माणसाला जरी म्हटलं एका पडतं मरणा भाऊ तुम्ही, ते म्हणतात अगं मर बोलती. ते बोलेल सुद्धा चालत नाही. का चालत नाही त्याचं का? विठ्ठल 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 लई डोकं आदळ बाबा पायावर आहे ना. तुला पाय फोडीता का डोकं फोडीता काय मिळाला मला आता? काय चालू होतं आपलं? वा बरं कीर्तनच नाही म्हटले. उगं तुम्ही 5 पाऊल नाही म्हटले बा. जेजुरीच्या खंडेरा या जागरणाला या ना. आता सीझन चालू आहे ना. बरं तुम्ही ते नाही म्हटले. लोकांचा याच्यावरती विश्वास, परमार्थावरती, देवावरती, धर्मावरती काय लोकांचा विश्वास राहिला नाही दादा. मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो, सकाळच्याही कार्यक्रमामध्ये मी बोललो की ज्याचा याच्यावरती विश्वास नाही ना, मला तरी वाटतं त्याचा जन्मदात्या आई वडिलावरती सुद्धा विश्वास नसायला पाहिजे. ज्याचा साधू संतांवरती विश्वास जर नसेल ना दादा, आहे का? अरे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलात, ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे, ये महाराष्ट्र शूरवीरांची भूमी आहे दादा, आहे का? अरे फूल है गुलाब का उसी कली क्या काम की. सुनो मेरे भाई, अरे फूल है गुलाब का उसी कली क्या काम की. जो लोग साधु संतों को पहचानते नहीं उसी जिंदगी क्या काम की. विठाला विठाला विठाला
या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन जर साधू संतांचे आचार विचार ग्रंथ संत जर आपल्याला कळत नसल तर आपलं जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ. तुम्ही याला त्याला अजिबात डोकं लावू नका. तुकोबरा हरिपाठामध्ये म्हणतात तुमचा जर याच्यावर विश्वास नसेल ना तुम्ही शास्त्रावर विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी आणि पहावे पुराणी विचारून तुम्ही अहो हे तर लांबचा विषय राहिला हो. काही लोकांचा नवरा बायकोचा सुद्धा एकमेकावर विश्वास राहिला तयार अजिबात नाही. या धावत्या कलियुगामध्ये त्यांचा सुद्धा एकमेकावर विश्वास राहिला तयार नाही. का? आमचे गुरुचे दृष्टांत द्यायचे. विश्वास नाही कैवल्य भाऊ. नवरा बायकोचे भांडणं झाले, आता चालूच राहते भांडणं. आता ज्याचे लग्न झाले त्याला विचारा भाऊ, हा होतात का? हा आता संसाराचा गाडा म्हटल्याच्या नंतर कमी अधिक जादा होणार आहे. भांडणं व्हायचे, भांडणं झाल्याच्या नंतर ती बाई कायम त्या माणसावर संशय घ्यायची. कोण? तिची बायको. हा ती बाई त्याच्यावरती कायम संशय घ्यायची. पण माऊली ज्ञानोबा राय म्हणतात जीवन जगत असताना अजिबात त्याच्यावरती संशय घ्यायचा नाही. का संशय घ्यायचा नाही? तुम्ही जर त्याच्यावरती संशय घेतला की दुसऱ्याचं पाप तुमच्या डोक्यावरती बसतं. माऊली ज्ञानोबा राय या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये एक ओवी खर्च करतात. म्हणून संशयावणी थोर अनेक नाही पाप घोर विनाशाची वा घोर प्राणी अशी. ती कायम त्यांच्यावरती संशय घ्यायची. शेवटती लय वैतागली. ती म्हटली हे बघा आता तुम्ही अजिबात काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त आता घरात बसून राहायचं. काय म्हणायची? तुम्ही फक्त घरात बसून राहायचं, अजिबात काही करायचं नाही. ते म्हटलं बरं झालं बा, एका वरचा ताण वाचला. सकाळी डब्बा घ्यायचा, ड्युटीला जायचं, तिकडे त्यांचं कौर ऐकायचं, पुन्हा वापिस यायचं थंब मारून. हा नाही तर लागत नाही ना ड्युटी, हाजरी पडत नाही. अजिबात काही ताण नाही म्हटले. राहतो म्हणे मी घरी, काय अडचण नाही. घरी राहायचा बिचारा 2-4 दिवस झाले बुवा मावशाव. 2-4 दिवस झाले. 2-4 दिवस झाल्याच्या नंतर तिला असंच जायचं होतं माहेराला. तिला माहेरची आठवण आली आणि ती म्हटली मकर संक्रांतीच्या आधी जाऊन येते. कुठं? माहेराला. 2 दिवस जायचं होतं माहेराला तिला. तिने सांगितलं हे बघा मी आता माहेराला जाऊन येते, तुम्ही अजिबात कुठं जायचं नाही, अजिबात काही करायचं नाही. ते म्हटलं ठीक आहे बाबा काय अडचण नाही. बिचाऱ्या माता माऊलीनं 2 दिवस जायचं. बॅग घेतली, बॅगीमध्ये 4-5 साड्या घातल्या. जायचं किती दिवस? जायचं 2 दिवस. साड्या किती घातल्या? 4 ते 6. हा घालायला साड्या नाही, कपडा ठेवायला. वा वा चांगलं तुमचे दृष्टांत पाठी आहे ना. घालायला साड्या नाही, कपडा ठेवायला जागा नाही. जायचं 2 दिवस. 4-5 साड्या बॅग कोमू घातल्या, बॅग पॅक केली. पॅक केल्याच्या नंतर कर्मधर्म संयोगानं बिचारीनं बॅग उचलली आणि बस स्टँडला गेली. बस स्टँडला गेल्याच्या नंतर लगेच मोबाईल काढला आणि मोबाईल काढल्याच्या नंतर लगेच तिनं नंबर दाबला 95 45 46 49 54. माझा नाही, तिच्या नवऱ्याचा. हा नंबर दाबल्याच्या नंतर लगेच बोलले हॅलो कुठे आहे तुम्ही? ते म्हणे घरीच आहे ना. म्हणे खरंच घरी का? म्हणे हो. कारण विश्वासच नाही राहिला तिला त्याच्यावर. म्हणे खरंच घरी का? म्हणे हो. म्हणे करा बरं मिक्सर चालू. त्याचा नाविलाज झाला बिचाऱ्याचा. त्याने बोर्डामध्ये पिन घुसली. कशाची? मिक्सरची. बोर्डामध्ये पिन घुसली आणि लगेच मिक्सर चालू केलं. घुर्र. हा म्हणे हा घरीचे 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 करा म्हणे मिक्सर बंद द्या म्हणे ठेवून. हा बिचाऱ्यानं फोन ठेवून दिला. कर्मधर्म संयोगानं बस आली. बस आल्याच्या नंतर 3 ते 4 तासाचा प्रवास बिचारीचा झाला. लांबची होती जरा. 3 ते 4 तास बस चालली. बसने प्रवास झाला. बसने प्रवास केल्याच्या नंतर माहेराला उतरली आणि उतरल्याबरोबर घरात पाय का दारात पाय ग्लासभर पाणी सुद्धा बिचारी काही पिली नाही. डोक्यामध्ये काय फक्त संशय संशय, फक्त संशय, दुसरा काहीच नाही. माहेराला गेल्याबरोबर पुन्हा फोन काढला. पुन्हा तोच नंबर डायल केला. कोणता? तिच्या नवऱ्याचा. हा तिच्या नवऱ्याचा. म्हणजे एवढं तुमच्या लक्षात राहू द्या बघा. पुन्हा तिचा नंबर डायल केला. काय बोलले भाऊ? नंबर डायल केल्यानंतर म्हणे कुठे आहे तुम्ही? म्हणे घरीच आहे ना बाबा. म्हणे खरंच घरी का? म्हणे करा बरं मिक्सर चालू. त्याचा नाविलाज झाला. 2 वेळा त्या बिचाऱ्याने मिक्सर चालू केलं. मिक्सर चालू केल्याच्या नंतर ती म्हटली हा घरीचे घरीचे. फोन ठेवून दिला. अशी तशी रात्र तिने माहेरामध्ये काढली. रात्र काढल्याच्या नंतर शेजारच्या मैत्रिणी भेटायला आल्या, त्यांच्यासोबत जेवण केले. पण डोक्यामध्ये काय फक्त वा वा. एवढं जरी पटलं तुम्हाला, एवढं जरी घेऊन गेले तरी तुमचं कीर्तनाचं सफल झालं. काय संशय? योग मी चहा घेऊन आला. हो हो. बोलता बोलता 2 दिवस ती माहेरामध्ये राहिली. दुसरा दिवस उजाडा. पण ती इतकी हुशार होती. कोण? त्याची बायको. हा ती इतकी हुशार होती. आता ती जर इतकी हुशार असेल काका तर तिला सांभाळणारा किती हुशार आहे? हा
तिला सांभाळणारा किती हुशार असेल हा. अहो या इतक्या हुशार आहे काही झोपल्याच्या नंतर मोबाईल चेक करते, झोपल्याच्या नंतर त्याला कळत नाही का चॅटिंग मेसेज डिलीट करून झोपायचे. हा त्याला इशारा जाता जाता शिटी म्हणून सांगतो. मुद्दा फक्त एवढा आहे, ती इतकी हुशार होती, न फोन करता काय बोलले भाऊ, न फोन करता डायरेक्ट आली. काय केलं, डायरेक्ट आली. डायरेक्ट आल्याबरोबर घरात पाय का दारात पाय, लगेच पोराला रडी, पप्या पुढे तो बाप. ते म्हणे आई तू मामाच्या घरी गेल्यापासून मा बाप फरारे मिक्सर फरारे. आता तुम्ही मला सांगा, असे जर नवरा बायको असल आणि असा जर एकमेकाचा विश्वास जर एकमेकावर असेल दादा हो, अरे जगाचा तरी कशाला, अरे किती जीवन आहे कोणाला माहित नाही. अरे क्या भरोसा इस जिंदगी का, अरे साथ देती नाही आहे किसी का, कधी काय होईल दादा हे सांगता नाही. या जगामध्ये कोण कोणाचं नाही दादा, ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं आणि मंत्राच्या आहुतीनं आपण गाठ बांधलेली आहे. एकमेकाला तरी खरं बोला, कधी काय होईल म्हणून सांगता येत नाही. सुखादुःखामध्ये एकमेकाचे उभं राहा, कारण जीवन हा पाण्याचा बुडबुड आहे. जीवन हे व्यर्थ घालू नका, त्याच्या नामचिंतनामध्ये घाला, त्याचं भजन करा, त्याची भक्ती करा. हे केल्याच्या नंतर काय होतं, परमार्थ कशासाठी करायचा, भागवत कथा कशासाठी ऐकायची ऐका. काय होतं परमार्थ केल्याच्या नंतर, का परमार्थ करायचा जीवनामध्ये. प्रत्येक कीर्तनकार आला का डोक्याला फेटा बांधतात, कमराला हा रुमाल बांधतात. का बांधतात काय माहित नाही. चालू आहे म्हणून चालू आहे, मागून आला आणि पुढे चालला, कधी पोहून चालू आहे त्याचा काही मेळ नाही, काय सेट चालू आहे त्याचा काही खेळ नाही. हा फक्त हे कळून घेण्याकरताना परमार्थ काय करतो माता माऊलींना, हे मला तुम्हाला शेवटचं दृष्टांत सांगायचं आहे. आणि माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्णाराम द्यायचा आहे, कारण मला वेळ काका जायची आहे. विठ्ठल विठ्ठल जास्त वेळ मी काय कीर्तन करीत नाही, पण वेळेच्या आतमध्ये सुद्धा सोडित नाही. जास्त वेळ जर कीर्तन केलं तर खाली बसलेले लोक म्हणतात त्याला कुठं कार्यक्रम नसल. हा आणि कमी वेळ जर केलं तर याचं भांडवल संपलं असल. म्हणजे खाली बसलेले एवढे हुशार आहे ते घोड्यावरच चालून देत नाही, आणि पै सुद्धा घोड्यावर जर बसून चालला तलही म्हणता मस्तार डातवलंही जास्त झालं त्याला. आणि पै जर चालला तर सहज बोलता बोलता बोलून जातात. लयची गट आहे काय खरं, एवढं असून सुद्धा लय अवघड. समाज कसाच माणसाला जीवन जगून देत, भाड्याच्या घरात राहायला लागला तर लोक म्हणतात नुसतं खाऊन आले, नुसतंच खाल्लं, दुसरं काही केलं, स्वतः करताना सुद्धा काही केलं नाही. फ्लॅट घेऊन जर राहायला लागले, घर घेऊन राहायला लागले, कर्ज काढलं असत, म्हणजे ते काही कसंच माणसाला जगून देत नाही. एखाद्या पोराला जर चांगली पोरगी भेटली, तो कसा, ती कशी, त्याला दिली कशी, म्हणजे घेणं नाही देणं नाही, चालू आहे म्हणून चालू आहे. फक्त सांगण्याचा मुद्दा फक्त एवढा आहे का जीवनामध्ये परमार्थ करा. माता माऊलींना परमार्थ केल्याच्या नंतर काय होतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. काय होतं ते विचारू नका, काय होत नाही ते तुम्ही मला विचारा. परमार्थ केल्याच्या नंतर काय होतं. शेवटचा मार्मिक थोडासा दृष्टांत आहे का जीवनामध्ये तुमच्या अंमलात घ्या. याला दोन माता माऊल्या, स्वयंपाक करताना तुम्ही परमार्थ काय करतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जीवन जगत असताना माणसाने परमार्थ केला पाहिजे दादा. परमार्थ काय करतो काय बोलले दादा. माता माऊलींना तुम्ही स्वयंपाक करताना, पोळ्या करण्याकरताना परात घेतली, परतीमध्ये पीठ टाकलं, पिठामध्ये मीठ टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं रॉकेल आपलं पाणी टाकलं. हा पाणी कशा करताना, पोळ्या करण्याकरताना, स्वयंपाक करताना तुम्ही. हा आता तुम्ही तरी स्वयंपाक करता, त्या शेगावला पुरणपोळी करण्याकरताना मशीन आलं. पुरणपोळी इकडे कणिक टाकायचं, इकडे डाळ टाकायची, पुरणपोळी तयार होऊन लगेच बाहेर निघते. अमेरिकेमध्ये असं मशीन आलं, पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये घालायचा. पाहुणा पान खाऊनच बाहेर निघला पाहिजे. धर्म सहयोगानं जर मध्ये लाईट गेली तर मुक्काम पोस्ट पडी आण बारदान, मशीन मध्येच मुक्काम, पुन्हा बाहेर निघणे नाही. हा अमेरिकेमध्ये ते मशीन निघालं. अजून आपल्याकडे आलं नाही, येईल ते आपल्याकडे येईल, मशीन येईल. म्हणून दोन माता माऊलीने सुंदर असा स्वयंपाक केला. आज आम्ही त्यांच्याकडे संत भोजन केलं. कुठे गेले, हा वा वा ते बी या ठिकाणी आहे. सुंदर असं त्यांच्या घरी आम्ही संत भोजन केलं. आनंद वाटला भोजन झाल्याच्या नंतर, पण थोडी धावपळ झाली आमची जरा. सकाळी एक कीर्तन केलं, तिकून कीर्तन करून इकडे आलो. बोलणं सोपं आहे दादा. सहज लोक म्हणतात महाराज तुमचं काय बा, तुमचं सोपं आहे, पिशीस फेटा खिशात नोटा चालल्या चाटा. हो एवढं सोपं नाही रे. बोल बोलता वाटे सोपे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातला मासा, झोप घेतो काय सांग जावे त्याच्या वंशा.
तेव्हा कळे. दोन माता माऊलीने सुंदर असा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर दोन्ही माता माऊल्या वट्यावरती येऊन बसल्या. परमार्थ काय करतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे बरं का. दोन माता माऊलीने स्वयंपाक केला, वट्यावरती येऊन बसल्या. पण एका माता माऊलीने काय केलं, स्वयंपाक झाल्याच्या नंतर गॅस कमी केला आणि कमी गॅसवरती दूध तापण्याकरता ठेवलं. काय केलं, दूध तापण्याकरता ठेवलं आणि दूध तापण्याकरता ठेवल्याच्या नंतर बाहेर वाट्यावरती येऊन बसली. तिच्या शेजारची सुद्धा तिच्या समोर येऊन बसली. दोन्हीच्या गप्पा चालू झाल्या. आता दोन माता माऊल्या गप्पा मारत असल्याच्या नंतर, खरं बोलायचं बरं का, खोटं बोलत नाही, दोन माता माऊल्या गप्पा मारत असल्याच्या नंतर तिसऱ्या माता माऊलीचा विषय झाला आणि असा जीवर उजाडला का नाही नाही म्हणतात भाऊ खरंच त्यांनी. हा गप्पा रंगत आल्या, दोघीच्या गप्पा रंगात आल्या. पण ज्या माता माऊलीने दूध गॅसवरती तापायला ठेवलं होतं तिच्या लक्षात आलं मी काय केलेलं आहे, गॅसवरती दूध तापायला ठेवलं आहे. घाई घाई उठली आणि लगेच पळत गेली गॅसच्या अंग. पळत गेल्याबरोबर ते दूध उतू जाणार. तर तेवढं तिने काय केलं, गेल्याबरोबर त्या गरम पातेल्याला काय केलं, धरलं. धरल्याबरोबर तिला काय बसला, चरकण चटका बसला. चटका बसल्याबरोबर त्या माता माऊलीने पातेलं सोडून दिला आणि पाठीमागं सरकली. मला सांगायचं काय आहे, परमार्थ काय करतो, तिला चटका बसला. चटका बसल्याबरोबर ती पाठीमागं सरकली. पण तिच्या सोबत जी दुसरी गप्पा मारत होती ना माऊली, ती गेली. आता ती गेल्याच्या नंतर पूर्वी काय करायचे, किचन वाट्यावरती गॅस जवळ रुमाल राहायचे, फडके राहायचे, बरोबर आहेत ना. आता ते काही राहिले नाही. आता काय म्हणतात त्याला, काय राहतं ते, तुम्ही स्वयंपाक करता का काय झाले, ते वायपर का काहीतरी म्हणतात बुवा त्याला, आपल्याला काय माहित नाही कारण आपण काही करीतच नाही त्याच्यामुळे आपल्याला काही माहित नाही, बरोबर ना. हा, तिच्यासोबत जी गप्पा मारत होती ना ती गेली. आणि गेल्याच्या नंतर त्या माता माऊलीने काय केलं, त्या रुमालाच्या घड्या केल्या. काय केल्या, त्या रुमालाच्या घड्या केल्या आणि ते तापलेलं दुधाचं पातेलं उतरून खाली ठेवलं. आता मला तुम्ही सांगा, एका माता माऊलीने ते पातेलं धरलं, तिला चटका बसला. आणि दुसऱ्या माता माऊलीने ते पातेलं धरलं, तिला चटका बसला नाही. तिने काय केलं, डायरेक्ट अटॅक केल्यामुळे तिला चटका बसला आणि रुमालाच्या घड्या करून ते पातेलं धरलं, त्याच्यामुळे तो काही चटका बसला नाही. तसंच तुम्हा आम्हाला सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ रूपी रुमालाच्या घड्या करून ठेवायच्या आहे. ओ हॅलो, थोडंसं लक्षपूर्वक आहे का, मला सांगायचं काय, परमार्थ काय करतो हे मला तुम्हाला पटवून सांगायचं आहे. परमार्थ काय करतो, जसं ह्या माता माऊलीने डायरेक्ट ते दुधाचं पातेलं धरल्याबरोबर तिला काय बसला, चटका बसला. आणि दुसऱ्या माता माऊलीने तेच पातेलं धरलं, पण तिने रुमालाच्या आसराने ते पातेलं धरलं, त्याच्यामुळे तिला तो चटका बसला नाही. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ रूपी रुमालाच्या घड्या करून ठेवायच्या आहे. ज्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख रूपी पातेलं उतरायची वेळ येईल ना, त्या दिवशी तुम्हा आम्हाला दुःखाचे चटके बसणार नाही. त्याच्या करताना परमार्थ करायचा, हे काम परमार्थ करतो. म्हणून तुम्हा आम्हाला परमार्थ करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ते परमार्थ करत असताना आपण आपल्या मस्तीमध्ये परमार्थ करायचा. लोक काय म्हणतील याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही. म्हणून ज्या भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला अनमोल किमतीचा नरदय दिला ना, त्याचं आपल्याला भजन करायचं आहे. इकडे बसलेले, तिकडे बसलेले, मागं बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले करा, वरती हात करा, करा वरती हात, मोकळ्या मनानं करा, अजिबात काही टेन्शन घेऊ नका. हा, करा वरती हात, डायरेक्ट वरती करा, काही अडचण नाही, लाजू बिजू नका. राहू द्या अशीच, येतो चहा घेऊ. करा करा वरती हात करा. वा वा वा, किती छान दिसतं बघा बरं. खुबार खुबार
खाली घ्या काही काही ना पहिलेच माझ्याला ठोबा तुम लोड हम कपडे समाज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे पण आपल्या घरात नाही शेजारणीच्या घरात यायला पाहिजे बरोबर ना काय काय ठोबा रुकुमाई अहो तुम्ही असं भजन करायला पाहिजे होतं स्वर्गातल्या देवाना सुद्धा म्हणायला पाहिजे होतं आदर्श महिला भजनी मंडळ कुठे भजनी मंडळ हा असं भजन करायला पाहिजे होतं की जेनेबाई मुक्ताबाईने सुद्धा म्हणायला पाहिजे होतं का आम्ही सुद्धा त्या धर्ममंडपात जाऊन भजन करावं आता सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं बरं का एका आवाजात म्हणायचा आपला आवाज डायरेक्ट पोहोचला पाहिजे हा कुठं स्वर्गात स्वर्गात परलोकामध्ये नामदेव जण्याबाई नामदेव जण्याबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जण्याबाई मागच्या काही म्हणत नाही वा 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 किती गोड भजन केलं तुम्ही हा आता आमचे पुरुष मंडळी बघा कसे भजन करतात आता आमचे पुरुष मंडळी थोडी कमी बरं का आपण बिनविरोध निवडून आलो असतो पण झालं काय आता आपले सदस्य जरा कमी आहे आणि बजेट गटाचे जास्त असल्यामुळं काय त्यांना आता 50% फ्री असल्यामुळे त्यांना काय अडचण नाही आणि त्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे बी येले सध्या 9,000 डिसेंबर महिन्यातले येणारे म्हणतात त्या गंज वाट पाहू राहिल्या नुसता मोबाईल काढला जरी पिन्नाल हातात घेऊन पाहत्या 2100 आले का 1500 आले पण अजून काही आले नाही हा हा येतील 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 रोखो जरा सबर करो तुम्हाला पैसे येतील हा लाडक्या बहिणीची मजा चालू आहे पण दाजीचे कंबरचे पट्टे ढिले आले ना गाडीचे गेअर टाकू टाकून पेट्रोल टाकू टाकू परिचार आहे ना घराचं सुद्धा भावलंच वाढली ना मिळत नाही लागणार कशाला पण चालू आहे म्हणून चालू आहे आंधळ्याची वरात बाहेरच्या घरात आंधळ्याला दिसत नाही पण बाहेरला ऐकू येत नाही चालू आहे म्हणून चालू आहे पण कुठपर्यंत चालायचा मुद्दा फक्त एवढा आहे महाराज तर सुंदर हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी चालू आहे पुरुष मंडळी आपल्याला भजन थोडंसं म्हणायचं होतं अंतिम भजन म्हणा कारण त्यांचं भजन म्हणलं आपण आपला आवाज बी पोहोचला पाहिजे बरं का आता ते आपल्याला हसू द्या त्यांना हसलं तर काय अर्थ नाही त्यांचे दात दिसतील ते भाग सोडून द्या पण आता येऊ आपले सदस्य कमी त्याच्यामुळे आपण काही म्हणू शकत नाही पण तुम्ही आता जोर लावा त्याला बरं का नारायण श्रीमद नारायण 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 जय हो नारायण 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 भारी वाटलं पागा बरं हा किती समाधान झालं तुम्ही खरं सांगा आता तुम्ही भजन केलं तुम्हाला प्रत्येकाला कोणाला कशाची व्याधी आहे कोणाला कशाची व्याधी आहे कोणाला कशाचं टेन्शन आहे कोणाला कशाचं टेन्शन आहे पण तुम्हाला त्याचं स्मरण झालं का गेल्या 8 वाजेपासून तुम्ही या धर्ममंडपात या ठिकाणी बसलेले आहात पण तुम्ही खरं सांगा तुम्हाला कशाचं स्मरण झालं का झालं नाही ही ताकद फक्त परमार्थाची आहे झाला ही ताकद परमार्थाची कोणाला कशाचं टेन्शन आहे पण तुम्हाला टेन्शन आलं का दिले 2 तासामध्ये या ठिकाणी हा कोणाचे गुडघे दुखसे म्हणून त्याला त्याचं ताण आहे त्याला त्याचं टेन्शन आहे कोणाला शेजाऱ्याच्या बोरला जास्त पाणी लागेल म्हणून त्याला त्याचं टेन्शन आहे काहीला पोराचं लग्न होईना म्हणून त्याला होईल 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 मी प्रत्येक पोराला सांगतो तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका चिडचिड अजिबात करू नका योगायोग चांगला आहे या वर्षीचं वर्ष चांगलं आहे मिळेल तुम्हाला फक्त तुम्ही फक्त काय करा तर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा आणि तुमचं जीवन सफल करून घ्या फक्त वागणं सुधरा तुमचं काय करा तरुण पोराला मी एकच सांगतो तुम्ही फक्त परमार्थ क्षेत्रामध्ये या पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला त्या एकादशीचा आणि सोमवाराचं व्रत करा सोमवार जर धरला कधी तर काय होतं नक्कीच भोले बाबा 1 लोटा जल तुम्ही वाहता ना हो हॅलो 1 लोटा जल भोले बाबा झाले का नाही प्रसन्न भोले बाबा तुम्हाला घरच्या महादेवाला उपशी मारी त्या मंदिरातल्या महादेवाला तुळतुळ अभिषेक आले तर तुम्ही घरच्या महादेवाला कपरची हा करून देत नाही आणि मंदिरातल्या महादेवाला तुळतुळ अभिषेक चालला आता ह्याने काय दुधाने काय महाराज काय नाद नाही करायचा त्यांचा पहिल्या सोमवारी बेलबाई 3 पानाचा
तीन पानाचा न महादेव पाण्याने नानायचा, तीन पानाचा न महादेव पाण्याने नानायचा. दुसऱ्या सोमवारी बेलबाई चार पानाचा, चार पानाचा न महादेव दह्याने नानायचा, चार पानाचा न महादेव दह्याने नानायचा. तिसऱ्या सोमवारी बेलबाई पाच पानाचा, तिसऱ्या सोमवारी बेलबाई पाच पानाचा, पाच पानाचा न महादेव लोण्याने नानायचा, पाच पानाचा न महादेव लोण्याने नानायचा. चौथ्या सोमवारी बेलबाई सहा पानाचा, चौथ्या सोमवारी बेलबाई सहा पानाचा, सहा पानाचा न महादेव पंचामृतने नानायचा. बरोबर ना? तेवढेच आहे का? 4 1 5 सोमवार धरणाऱ्या हा धरू नका, मी असं म्हणत नाही. धरा, अवश्य धरा, भक्ती करा, सेवा करा, पण पहिले घरच्या महादेवाला प्रसन्न करा. घरचा महादेव जर प्रसन्न झाला तरच मंदिरातला महादेव प्रसन्न होईल. आता घरच्या महादेवाला उपाशी मारित्या आणि तास तास जाऊन पूजा करत्या, मंदिरातला महादेव प्रसन्न होणार. या भोळ्या महादेवाला काहीच लागत नाही. हे लय भोळे. बाहेरून जर आले ना, फक्त ग्लास भर पाणी नेऊन द्यायचं, 2 कप चहा करायची, 1 कप त्यांना द्यायची, 1 कप तुम्ही प्यायची, खूप टेन्शन नाही. पण तुम्हाला ते नेमकं तेच जमत नाही. हा, तुम्ही पुढे जायचं बटन दाबायचं, तुम्ही मागे यायचं बटन दाबी द्या. त्याच्यामुळं घरामध्ये अमेळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो अमेळ न होण्याकरताना एकता हे कीर्तन हे परमार्थ आहे. महाराज म्हणतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे, आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध होण्याकरता या धर्ममंडपात यावं लागतं, या कार्यक्रमात यावं लागतं, तर त्याचं निरसन या ठिकाणी होतं. त्याचं निरसन या ठिकाणी होत नाही. आणि मागत असताना, कार्य करत असताना, कर्म करत असताना अजिबात हे ते कार्यक्रम करायचं नाही. जे साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, जे शूरवीरांनी सांगितलं, तेच आपण आपल्या जीवनामध्ये करायचं. साधू संतांनी जे जे तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही केलं तर तुमचं जीवन सफळ झालं. पण साधू संतांनी सांगितलं जर तुम्ही ऐकलं नाही तर मग काय होतं महाराज? त्यांनी सांगेल जर ऐकलं नाही तर मग काय होतं? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. हे एका जण धनी बा आमचे काय बा जाईल, मग काय होतं? शांती ब्रह्म एकनाथ महाराज छाती ठोकपणे सांगतात, दादा हे जर तुम्ही ऐकलं नाही तर मग काय होतं? एकनाथ महाराज म्हणतात आमचं अजिबात काही जाणार नाही. घरामध्ये गरीब घराण्यातला बाप काय सांगतो पोराला, दादा अरे तू माझं ऐक बाबा, माझं उभं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं, मी खूप गरिबीतून दिवस काढले. आपल्याला पहिले खायला सुद्धा धान्य नव्हतं, आता लय उष्ट पाडू, आम्ही लय गरिबीतून दिवस काढले असं कोण सांगत? बाप लोकाला सांगतो. तुम्ही निस्वार्थ जर त्याची सेवा केली, उदार अंतकरणाने जर तुम्ही त्याची सेवा जर केली तर भगवान परमात्मा काहीच कमी पडून देत नाही, नुसतं कमीच पडून देत नाही. तुम्ही खरोखर जर त्याची सेवा केली, त्याचं भजन केलं, त्याची भक्ती केली तर भगवान परमात्मा तुमच्या आमच्या सोबत राहील, याच्यात काही नवल नाही. भगवान परमात्मा मागा आणि पुढे राहतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि आली या आगाद, आपल्यावर जे आघात येईल ते आघात सुद्धा भगवान परमात्मा त्याचं निवारण करतो. पण केव्हा? आपण ज्यावेळेस त्याचं नाम चिंतन करतो, भजन करतो, भक्ती करतो त्यावेळेस. नाही तर तुम्ही काहीच करत नाही. आणि तुम्ही जर म्हटले देवा आमचं निरीक्षण करा, देव काय रिकामा, देव काय बाजारचा भाजीपाला, देव अगोदर घेतो आणि नंतर घेशी तेव्हा देशी. भगवान परमात्म्याने माझ्या जगाचा चालक आणि मालक असताना त्याने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी काय केलं महाराज? श्रीखंड्या चंदन उघडून करी आणि वस्त्र गंगा तिरी धूत असे. माझ्या भगवान परमात्म्यानं कपडे धुवावे, माझ्या भगवान परमात्म्यानं बाळतपण करावं. याच्या पुढे अजून काय करायला पाहिजे? माझ्या भगवान परमात्म्याने
तुम्ही काकड्याच्या अभंगामध्ये उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्त देखून या. तुम्ही या अभंग घरी गेल्याच्या नंतर पूर्ण तुमच्या डोळ्यानं वाचा, मग तुम्हाला कळल देवाने काय काय केलं. मग देव आपल्या मागे पुढे राहणार नाही का? देव आपलं काम करणार नाही का? हा, देव आपल्या हाताने खाणार नाही का? शबरी मातेच्या हाताने जर भगवान परमात्मा बोरं खात असेल, केळाचे साल्टे खात असेल, मग आपला नैवेद्य खाणार नाही का? नामदेव महाराजांच्या हाताने देव जर दूध पित असेल, आपला नैवेद्य खाणार नाही का? माता माऊलं हो. पण आपण नैवेद्य इतका उदार अंतःकरणाने करतो, इतका उदार अंतःकरणाने करतो, इतक्या चिंगूश आहे तुम्ही. खरंच देवाला नैवेद्य व्यवसाय करताना तुम्हाला खायला एवढी मोठी पोळी करता. कसा देव कधी येणार आहे, कधी तुमचा नैवेद्य खाणार आहे? देव कशाचा भुकेला आहे? देवाला फक्त तुमचा भाव लागतो. देव भावाचा भुकेला हा की दुष्काळता याला. देवाला फक्त भाव लागतो. तुम्ही उदार अंतःकरणाने त्याचं नाव चिंतन करा, भजन करा, तुम्ही त्याची सेवा करा. भोल्या महादेवाची तुम्ही सेवा करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीता सांगत असल्याच्या नंतर तेच भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघून गेलेले शब्द आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही त्याची भक्ती करत असता अशी करा, श्रद्धेनं करा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच इंद्रिया ज्ञानम लब्धा परम शांती मचिरे धीन गच्छेती. तुम्ही श्रद्धेनं जर त्याची सेवा केली तर भगवान परमात्मा नक्की तुम्हाला फळ देईल. एवढ्यावर भगवान परमात्मा थांबले नाही. 5000 वर्षापूर्वी ज्या भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली, त्या गीता ग्रंथामध्ये किती अध्याय आहे पोरा हो बाबा? काय आमच्या डोक्याला ताण घ्यायचा म्हणा. आता आमच्या डोक्याला एवढा अभ्यासात ताण आहे. कोणी एजीला आहे, कोणी केजीला आहे, कोणी फर्स्ट इयरला आहे, कोणी कुठं फसेल. हा, काही काही एवढा अभ्यास महाराज भाऊ. त्यांचे वजे कमी, पण त्यांच्या दप्तराचे एवढे वजे. ते शाळेत जाऊन आले का ऊसतोड करून आले तेच काही कळायला तयार नाही. आपली मराठी भाषा किती गोड आहे महाराज. रंगनाथ महाराज, इतकी गोड मराठी भाषा आहे, पण मराठी शाळेमध्ये कोणी राहिलं नाही. सारे इंग्लिश मिडियमला आहे. कुठं आहे? सारे इंग्लिश मिडियमला आहे. पोराच्या नादी लागायचं अजिबात काही काम राहिलं नाही. पुरेपूर इंग्लिश मिडियमला आहे. मराठी भाषा इतकी गोड आहे. मराठी बाराखडी जर बघितली आपण तर मराठी बाराखडी चालू होती, अ पाहून चालू होती आणि ने पाशी जाऊन संपती. आता मराठी बाराखडीमध्ये घेण्यासारखा असा आहे, अ पासून चालू होणारी मराठी भाषा आपली काय आहे? मराठी भाषा आपल्याला शिकवते अ म्हणजे अज्ञान घालवा. काय होते? अ म्हणजे अज्ञान घालवा आणि ज्ञ म्हणजे ज्ञानी बना. हे कोण शिकवतं आपल्याला? आपली मराठी भाषेतली बाराखडी आपल्याला शिकवते अ म्हणजे अज्ञान घालवा आणि ज्ञ म्हणजे ज्ञानी बनवा. आदर्श काय घेण्यासारखं याच्यामध्ये? हा, तुम्ही आपली मराठी भाषा बघा. तुम्ही क म्हणजे कष्ट करा, ख म्हणजे खोटं बोलू नका, ग म्हणजे गर्व होऊन देऊ नका, च म्हणजे कोणाचा चमचा बनवू नका. हा, पूर्ण एकाच कीर्तनात नाही सांगत, बाकी नंतर सांगा. विठ्ठला विठ्ठला हो, ही आपली मराठी भाषा आहे महाराज. आम्ही एका ठिकाणी असंच गेलो, चहा घेण्याकरताना गेलो. चहा घेण्याकरताना गेल्याच्या नंतर जेवळे दाजी, आता महिला मंडळी लय काही काहीला लय हौस असते. तिची ती मुलगी होती छोटीशी, ती महाराज आमच्या मुलीला आहे ना, तिच्या मिसने आहे ना खूप छान एक गीत शिकवलं. म्हटलं म्हणता का अक्का? म्हणता का म्हटलं. त्या अक्का असं ना 1-1.5-2 वर्षाच्या असं त्या अक्कावर का, त्याला मी लाडाने म्हटलं अक्का म्हणता का? त्यानं लगेच सुरू केलं. म्हणे महाराज म्हणू का? म्हणलं म्हणा ना. म्हणे आताच म्हणू का? म्हणलं लगेच म्हणा, मला कीर्तनाला फेटा बांधायचा आहे. त्यानं लगेच चालू केलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची. मग मी वजस करून म्हणलं लेकरं कोण्या भूताचे. आता तुम्ही मला सांगा, असं जर शाळेमध्ये शिकवत जर असेल तर काय त्या मुलावरती संस्कार होणार आहे? पूर्वी तुम्ही शाळेत जायचे काका बाबा, बरोबर ना? तुम्ही शाळेमध्ये जायतात त्यावेळेस तुम्हाला शाळेमध्ये सिलेबस होता, साधू संतांचे विचार होते, साधू संतांचे आचार होते. काय? भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, या झोपडीत माझ्या. काय तो आनंद होता. हे संतांचे विचार शिकवले जायचे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे कुठे शिकवलं जायचं? पूर्वी शाळामध्ये शिकवलं जातं. आता ते काही राहिलं नाही. आता ते काहीच राहिले नाही. आता आलं लोक म्हणतात दुनिया बिघडी, दुनिया बिघडी. मी तुम्हाला बिघडी. जर साधू संतांचे आचार विचार मान्य नसल, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नसल, अहो
काय माऊली ज्ञानोबरांचे शब्द आहे, ज्याचा गात माथा चालत नसेल ना त्याने माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाचला पाहिजे. काय तुकोबरायांचे शब्द आहे महाराज, हा इतके जंतर शब्द आहे तुकोबराचे. तुम्ही थोडस 10 सकाळी ना तुमच्या जीवनामध्ये फक्त नियम करा. नित्य नियम नामे ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ दयाजवळ. माणसाच्या जीवनामध्ये नित्य नियम पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नित्य नियम आहे, बरोबर आहेत ना. सकाळी उठल्याबरोबर आपण काय पाहतो, पहिले मोबाईल. वा बरोबर बोलला तुम्ही. तुम्हाला ह्या वर्षाचा पुरस्कार तुम्हाला द्यावा लागेल. आता 2024चा पुरस्कार तुम्हाला द्यावा लागेल. उठल्याबरोबर आपण काय पाहतो, मोबाईल पाहतो. डोळे भरून या पाहिजे तुझे मुख, हा डोळे भरून पाहिजे तुझे मुख. त्याची माझं सुख दे मोबाईल. मोबाईल काही सुख द्यायला रिकामा नाही. पहिले मोबाईल उठल्याबरोबर मोबाईल पाहतो, मोबाईलचा लॉक खोलतो. लॉक खोलल्याबरोबर पहिले आपण थिएटरवर जाऊन पाहतो आपलं स्टेटस कोणा पाहिलं. हे जास्त डंचळ आपल्याला भरलं आपलं स्टेटस. जो आपल्यासोबत बोलत नाही, ज्याचं आपलं जमत नाही, जोपर्यंत तो स्टेटस बघत नाही तोपर्यंत स्टेटस ठेवण्याचं पोट भरत नाही. विठ्ठला विठ्ठला साधू संताला तुमचा आमचा कळवळा आला. महाराज म्हणतात मागे झाले ते पाहू नका, पुढे जावी आहे तुका. आतापर्यंत तुम्ही काय केलं असेल हे सर्व सोडून द्या, पण आता इडून पुढे तरी आता तरी पुढे हा जी उपदेश नका करू नाश. या आयुष्याचा नाश करू नका. साधू संतांच्या आचार विचारण्यात आला. धर्माचं काम करा, अन्नदान करा, ज्ञानदान करा, धर्मदान करा. हे तुमच्या सोबत येणार आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. या रसाचं सेवन का. म्हणून महाराज म्हणतात शेवितो हा रस वाटी तो आणि का. घ्यारे होऊ नका, रान भरासारखं होऊ नका. आणि मागत असताना त्याच्या पुढे अजिबात हात पसरू नका. तो जगाचा चालक आणि मालक आहे, त्याच्याकडे मागा. ज्याचे पाऊल समान आहे त्याच्याकडे मागा. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात तुझे गदान सुरदाता, तुझे गदान सुरदाता, तुझे गदान मिटवरी दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. या जगामध्ये दाता देणारा, दान देणारा एकच आता आहे. जगाचा चालक आणि मालक असा असणारा पंढरीस पांडुरंग परमात्मा तो एक चालक मालक आहे. त्याची तुम्ही भक्ती करा, अजिबात त्याचे दास व्हा. तुम्हाला भगवान परमात्मा साधू संत तुम्हाला धन्यता दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची सेवा करा. आहे तोपर्यंत इंद्रिय चांगले आहे तोपर्यंत सेवा, जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. तुम्ही जर त्याची मोकळ्या मनाने उदार अंतःकरणाने जर सेवा केली तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. का कमी पडणार नाही. महाराज म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याने खरी सेवा केली भगवान परमात्मा नक्की त्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. त्याला भरभरून त्याची झोळी भरून दिल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा उदार अंतःकरणाने सेवा केली तर. तुम्ही जर ते सेवाच नाही केली, याला त्याला जर हसत असेल, हसू नका पण तुम्ही दुसऱ्याच्या चक्करमध्ये फसू अजिबात काही फसू नका. चक्कर तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. फक्त कार्य आणि कर्म नित्यनेमानं आपलं करत राहा. भगवान परमात्मा नक्की दिल्याशिवाय राहणार नाही. बोलण्याच्या ओघामध्ये आजच्या कीर्तनाची सेवा संपलेली आहे. आजच्या कीर्तनाची वेळ बोलता बोलता मला तरी वाटतं या 12व्या महिन्यामध्ये हा 12वा कार्यक्रम आपला चालू आहे डिसेंबर महिन्यामध्ये. मला तरी वाटतं 10 वाजून 12 मिनिटं आता व्हायला पाहिजे, बरोबर ना. हा म्हणजे 2 जास्त झाले बा, युनिट 2 जास्त पडले का. बरोबर, काय अडचण नाही, काय अडचण नाही. करू का कीर्तन बंद आता. तांबड्यापर्यंत चाललं, काकडा इथंच. वा 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 वा. म्हणजे तुम्ही काही कीर्तनाला काही बोरबीर झाले नाही का. चहा द्या सांगू. कमिटीचे मंडळ, आदर्श महिला भजनी मंडळ, चहा घेता कॉफी घेता. चहा बरी आपली, कॉफी आता घेता लोक. हा सुंदर प्रकारे तुम्ही या ठिकाणी आनंद वाटला मला खरोखर या ठिकाणी आल्याच्या नंतर. म्हणजे मी स्तुती अजिबात करत नाही पण खरोखर वस्तुस्थिती आहे. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी तनाने मनाने धनाने या ठिकाणी सहकार्य करताय. असं तुमचं सहकार्य असू द्या.
परमार्थाची सेवा तुमच्या जीवनामध्ये असू द्या. त्या सेवेचं फळ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काम येईल. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं परमार्थ काय करतो, मी तुम्हाला दृष्टांत सिद्धांत पटवून देण्याकरता तुम्हाला दृष्टांत सांगितलेला आहे. जेवढी सेवा आपल्याला या ठिकाणी करता येईल तेवढी करा. तुम्ही 1 रुपया जरी दान दिला, दिवसातून 10 रुपये कमवत असाल, 1 रुपया जर त्याच्या नावानं दान दिला, ते तुमच्या नावावरती जमा होणार आहे आणि ते तुमची सुटका करणार आहे. बाकीचे 9 रुपये तुमचा बँक बॅलन्स म्हणून जमा होईल. तुम्ही माना अथवा मानू नका. तुम्ही मानलं तर तुमचा उद्धार होईल आणि नाही मानलं तर तुमची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. मी काय बोलतो मी याला जबाबदार आहे, पण तुम्ही काय ऐकता मी याला जबाबदार नाही. मी कालच्याच कीर्तनामध्ये म्हणलं, काकू शेजारच्या मावशी कोमात गेल्या, ते म्हण महाराज त्यांचं काय, ते पैशावाले ते पुढे बी जातील. म्हणजे कळलं भाऊ तुम्हाला. हा मुद्दा फक्त एवढा आहे, जेवढं तुम्ही चांगलं कर्म करसाल जेवढं तुम्हाला भगवान परमात्मा नक्कीच फळ चांगलं द्यायशिवाय राहणार नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, आपण आहे तोपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहायला पाहिजे असं या ठिकाणी भागवताच्या चरणी संकल्प करा. मनामध्ये संकल्प ठेवून हा कार्यक्रम चालू ठेवा. सर्वजण तुम्ही असंच सहकार्य या कार्यक्रमाला करत राहा एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला या ठिकाणी पूर्ण रंगतो. ज्ञानेश्वर माऊली